नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत पातीच्या कांद्यांची भाजी। बऱ्याच वेळेला असं होतं की पात संपते पण कांदे शिल्लक राहतात, किंवा मग काय होतं कधी कधी झटपट एखादी भाजी बनवायची किंवा ऐन वेळेला एखादी भाजी संपली तर अशा वेळी हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण पटकन शिजणारी ही भाजी आहे आणि जर सगळी तयारी केलेली असेल ना तर 10 मिनिट पुरेसे आहेत भाजी बनवायला। तर चला सुरुवात करूया। आपल्याला लागणार आहे 7 ते 8 लहान आकाराचे कांदे, 3-4 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे, अर्धा टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून, आणि त्याचबरोबर जो रेग्युलर कांदा येतो एक छोट्या साईजचा तो सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे। फोडणी करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम केले आणि त्यामध्ये मी ॲड करणार आहे पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे। छान तडतडले की त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूणसुद्धा घालूयात। लसूण आपल्याला खूप लाल नाही परतायचं आहे, अगदी 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ना बारीक चिरलेला एक रेग्युलर कांदा घालणार आहोत। कांदासुद्धा आपल्याला ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे सगळं छान परतलं की त्यामध्ये आपण अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला तो सुद्धा ॲड करूया। या भाजीमध्ये ना आपण कांदा लसूण मसाला वापरणार आहोत, जो प्रवीण सुहाना यांचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे, जो चवीला खरंच खूप छान आहे मंडळी। तर चला टोमॅटो ॲड करून घेतला आहे, तो सुद्धा व्यवस्थित परतून घेऊयात। आणि तर मी इथे पाव चमचा धना पावडर ॲड केलेली आहे, पाव चमचा हळद घालायची आहे, आणि मी इथे काश्मीरी रेड चिली पावडर येते ना ती 1 चमचाभर घातलेली आहे। मसाले किंवा मिरची जी आहे ना तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही ॲड करा। आणि त्याचबरोबर मी इथे कांदा लसूण मसाला जो आहे ना तो साधारणतः 1 ते 1.5 चमचा घातलेला आहे। सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मंडळी। मसालेसुद्धा छान भाजले गेले पाहिजेत। ही सगळी प्रोसेस ना आपण मंद आचेवरच करत आहोत। आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदे येतात ना पातीचे ते घालणार आहोत। तुमच्याकडे हे कांदे नसतील तर तुम्ही जो सांबर ओनियन येतो तो वापरू शकता, किंवा जो रेग्युलर कांदा येतो त्यातलेच छोट्या आकाराचे कांदे घ्या, किंवा तुमच्याकडे थोडेसे मोठे असतील ना तर जसं आपण भरली वांगीसाठी वांगी कट करून घेतो त्या प्रकारे कांदे कट करा आणि मग ते ॲड केले तरीसुद्धा चालतील। तर याच्यामध्ये ना मी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे, आणि त्याचबरोबर साधारणतः 1 ते 1.5 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। कूट घातल्यानंतर सुद्धा परत एकदा थोडंसं परतून घ्या, आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये 1 कपभर पाणी घालणार आहोत, किंवा मग अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं आहे। कांदे शिजायला खूप वेळ लागत नाही आणि खूप पाणीसुद्धा नाही लागत, फक्त तुम्हाला कांद्याचं जे रस्सा आहे किंवा ग्रेव्ही आहे ती कशी हवी त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी ॲड करा। फास्ट गॅसवरती 1 उकळी घ्यायची आहे, आणि नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि झाकण लावून 5 ते 7 मिनिटासाठी वाफ घ्यायची आहे। तर मंडळी तुम्ही ही भाजी चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, किंवा अगदी भाताबरोबर सुद्धा मस्त जाते ही भाजी। आणि त्याचबरोबर चवीला खूप सुंदर बनते, म्हणजे चटपटीत चमचमीत म्हणू शकता तुम्ही याला। आणि आपले जे कांद्याची भाजी आहे त्यामधले कांदेसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे। सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे। आणि मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशाच रेसिपीज अपलोड करत असते, ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्यू। असंच प्रेम देत राहा। थँक्यू सो मच। बाय बाय।